हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। पुढील आठवड्याच्या मध्यात आचारसंहिता लागण्याचीही शक्यता। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। 9 मार्चला दिल्लीत महायुतीची बैठक। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर शहा आणि नड्डांसोबतही भाजप नेत्यांची बैठक। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा। सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव। काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार। 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची महाविकास आघाडीची तयारी। सूत्रांची माहिती। आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे होत नसतं। आघाडी धर्म टिकवण्यासाठी मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला। तर वंचितचं संपूर्ण समाधान करणार असल्याचंही वक्तव्य। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस राज बब्बर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता। काँग्रेस हायकमांडनं राज बब्बर यांचं नाव सुचवल्याची माहिती। कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी शरद पवार लोणावळ्यात दाखल। अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार। तर शरद पवार गटाकडून वेळ तीच आणि मालकही तोच अशा आशयाची बॅनरबाजी। भंडारा गोंदिया मतदारसंघात आज अजित पवारांची जाहीर सभा। अजित पवार गटाकडून भंडारा गोंदिया मतदारसंघावर दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आज धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर। औसा, उमरगा आणि तुळापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौरा। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन आणि मॉरिशसला कांदा पाठवला जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची श्रीनगरमध्ये रॅली। 5000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।